शंकरपुरी सोल्युशन अकॅडमी नांदेड. आज झालेल्या ग्रुप डी रेल्वे भरतीच्या एक्झाम बद्दल पहिल्या शिफ्टमध्ये जे क्वेश्चन विचारण्यात आलेले होते त्या क्वेश्चन बद्दल आपण बोलणार आहोत. तर सुरुवातीला मी मॅथच्या बाबतीमध्ये बोलतो विद्यार्थी मित्रांनो. तर मॅथमध्ये सगळ्यात महत्त्वाचा ठरणारा जो आपण गणिताचा आत्मा असं म्हणतो त्या टॉपिकला, तो म्हणजे पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी. या टॉपिकवरती 2 क्वेश्चन आज विचारण्यात आलेले होते. त्याच्यानंतर प्रॉफिट लॉस त्यावरती 2 क्वेश्चन विचारण्यात आलेले होते. त्यानंतर SICI ह्याला मिक्स असा 1 क्वेश्चन विचारण्यात आलेला होता. त्यानंतर वयवारीवर 1 प्रश्न विचारण्यात आलेला होता. टाइम अँड वर्क वरती 2 क्वेश्चन विचारण्यात आलेले होते. ट्रेन वरती 1 क्वेश्चन विचारण्यात आलेला होता. मेन्शुरेशन वरती 1 क्वेश्चन होता. ट्रिग्नोमेट्री वरती 1 क्वेश्चन होता. जिओमेट्री वरती 2 क्वेश्चन होते. स्टॅटिस्टिक्स वरती 1 क्वेश्चन होता. म्हणजे ह्या पद्धतीनं मॅथ वरचे क्वेश्चन विचारण्यात आलेले होते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रिझनिंगच्या बाबतीमध्ये जर आपण बोललो, रिझनिंग मध्ये सगळ्यात महत्त्वाचा ठरणारा रेल्वे भरतीसाठी पझल, त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंट, कोडिंग डिकोडिंग, डायरेक्शन, अल्फाबेट आणि मॅथमॅटिकल ऑपरेशन ह्याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन बघायला मिळत आहेत. रिझनिंग जर पाहिलं तुम्ही एक्झाम मध्ये तर फर्स्ट शिफ्ट मध्ये रिझनिंग इझी होतं, पण मॅथ थोडंसं मॉडरेट लेवलचं असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, तर सायन्सच्या बाबतीमध्ये मी थोडंसं बोलतो. सायन्स हे यावर्षी मात्र थोडंसं मॉडरेट लेवलचं आलेलं आपल्याला दिसते. त्यामध्ये स्पेशली थेअरी बेस्ड क्वेश्चन जास्त आहेत. त्यानंतर न्यूमरिकल वरती 2 क्वेश्चन आहेत. न्यूमरिकल वरती म्हणजे कशा पद्धतीचे प्रश्न आहेत, तर फिजिक्स मधले तुम्हाला प्रॉब्लेम्स पाठ करणं गरजेचे आहे. त्यानंतर फिजिक्स मधले जे युनिट्स आहेत, जे एकक आहेत, ते मात्र फिक्स पाठ करा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, रिप्रोडक्शन वरचे जे मेंडलच्या बाबतीमध्ये जे नियम आहेत ते मात्र तुम्हाला व्यवस्थितरित्या पाठ करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, करंटच्या बाबतीमध्ये थोडंसं बोलायचं झालं तर करंट हे मागील 6 महिन्याचं करंट तुम्हाला विचारण्यात येत आहे. आणि त्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर थोडेसे पुरस्कार वगैरे व्यवस्थित जर केला तर तुमचं करंट अफेअर्स व्यवस्थित येईल. आजच्या पेपरमध्ये GSच्या बाबतीमध्ये एक गोष्ट जाणवलेली आहे. त्याच्यामध्ये पॉलिटीचा एकही क्वेश्चन त्या ठिकाणी विचारण्यात आलेला नव्हता. हिस्ट्रीचा एकही क्वेश्चन त्या ठिकाणी विचारण्यात आलेला नव्हता. थोडंसं जिओग्राफी तुम्ही जर व्यवस्थित केला आणि त्यातल्या त्यात इंडियाच्या बाबतीमध्ये जर व्यवस्थित केला, नक्कीच तुमचा फायदा होऊ शकतो. थँक्यू.